करणार आहोत. आता आपण स्टडी काय करतोय, प्रिन्सिपल, फोकस आणि फोकल लेंथ. बरोबर आहे. आता हा जो मिरर आहे इथं आहे, इमेज स्क्रीन इथं आहे. ठीक आहे. आता याच्यावरती रेज येतात, हा मधला पॉइंट आणि हा स्फेरिकल मिरर वरची आउटर लाईन, याला काय म्हणायचं, याला काय म्हणायचं, रेडियस ऑफ कर्वेचर. आणि हा पॉइंट मधून रिफ्लेक्शन होणार आहे म्हणून त्याला काय म्हणायचं आपण, पोल. लक्षात, हा मधला पॉइंट आहे पोल. आणि तसं लाईट रेज इकडे पण येणार, इकडे पण येणार, त्यामुळे आपल्याला इमेज दिसते. ठीक आहे. आता हा जो मिरर आहे, हा मिरर आपण असा ऍडजस्ट करणार आहे की आपल्याला इमेज दिसली पाहिजे. बरोबर आहे. जसं आपल्या प्लेन मिरर मध्ये आपण करतो. मग मी या ठिकाणी पुढं पुढं नेलं. आता कुठपर्यंत नेलं, ही जी विंडो आहे समोरची ती मला क्लिअर दिसत नाही तोपर्यंत. आता समजा त्याच्यातल्या लाईन्स दिसतात का नाही, दिसल्या का आता लाईन्स, ओके इथपर्यंत दिसल्या. आता तुमची आयसाईट माझी आयसाईट जरा वेगळी असते. समजा मला इथपर्यंत क्लिअर दिसतात, मी आता जरा हलवलं तरी खिडकी वगैरे दिसेल. ठीक आहे. बरोबर आहे. या पॉइंटला आपल्याला इमेज मिळाली, म्हणजे याला काय म्हणायचं, प्रिन्सिपल फोकस. ज्या पॉइंटला येणारे इन्सिडेंट रे येऊन पुन्हा काय झाले, रिफ्लेक्ट झाले. म्हणजे येणारे रे कुठून आले, खिडकीचा जो भाग दिसतोय त्या साईडवरून रे आले, त्याचं रिफ्लेक्शन इथं पडलं. प्रत्येक पॉइंट पासून रे आलाय, ते रे आपण काउंट करू शकत नाही. ते सगळे रे इथं आले, त्याचं रिफ्लेक्शन इथं पडलं. बरोबर आहे. म्हणजे या ज्या पॉइंटला ते एकत्र एकवटले त्याला काय म्हणायचं, प्रिन्सिपल फोकस. आणि हा जो पॉइंट आहे मधला, आता हा स्टँड इथून नाही पकडायचं, तर या सेंटरला इथून पकडायचं. आणि हा हे जे डिस्टन्स आहे की ज्या ठिकाणी आपल्याला इमेज मिळाली, तर ते मधला पॉइंटचं डिस्टन्स हे कॅल्क्युलेट करायचं. त्याला काय म्हणायचं, फोकल लेंथ. म्हणजे पोल आणि प्रिन्सिपल फोकस यामधलं जे डिस्टन्स आहे त्याला काय म्हणायचं, फोकल लेंथ. फोकल लेंथचा अर्थ समजला. म्हणजे ह्या स्फेरिकल मिररशी रिलेटेड ज्या काही कन्सेप्ट आपण बघितल्या, रेडियस ऑफ कर्वेचर, प्रिन्सिपल ऍक्सिस, त्याचप्रमाणे प्रिन्सिपल फोकस आणि फोकल लेंथ. आता हे असं आपण 2-3 वेळा कॅल्क्युलेट करायचं रिडिंग. मे बी एखादं सेंटीमीटर इकडे तिकडे येऊ शकतं, मे बी ॲक्युरेट येऊ शकतो. असं 3 वेळा रिडिंग घेतलं, त्याचा मीन काढला की जे आपलं उत्तर येईल की त्याची फोकल लेंथ. समजलं तुम्हाला?